मालक मालक माफ करा मला. मालक चूक झाली माझी, चूक झाली माझी. स्वाती, ए स्वाती, अगं चल निघायचंय ना. हो आले आले. चला निघूया का? निघूया म्हणजे निघावंच लागणार आहे. किरणने आयत्या वेळेला नाही सांगितलं म्हणजे मला तुझ्याबरोबर यावंच लागणार आहे आता. अहो तिचं काहीतरी महत्वाचं काम होतं. नाही म्हणजे ती थांबायला तयार होती, पण मग मीच म्हटलं की तू जा, मी यांना घेऊन जाईन. हे बघ स्वाती, मी तुला आधीच सांगून ठेवतो, मे महिन्याचं कडक ऊन आहे बाहेर. जे काही घ्यायचंय ना ते लवकर घ्यायचं. उगीच उन्हात इकडे तिकडे मला भटकवायचं नाही. हो, मला काही हाऊस आहे का उन्हात उभं राहण्याची? तसं नाही, तिकडे गेल्यानंतर म्हणशील हे घ्यायचं राहिलंय आणि ते घ्यायचं राहिलंय. झालं? निघताना हे असं काहीतरी बोलता तुम्ही. किती वेळा सांगितलंय, वास्तुदेवता कायम तथास्तू म्हणत असते. उगीच मनाला येईल ते बडबडू नका, नाहीतर खरंच आपलं भांडण होईल. मोबाईल घेतलाय तुम्ही? हो घेतलाय. हा. तू यादी घेतलीस का? पण हो. नाहीतर ज्या कामासाठी आपण निघालोय ना ते इथेच ठेवशील आणि आपण आपल्या मार्केटमध्ये जायचो. घेतलंय सगळं. नक्की ना? होय. एकदा पुन्हा चेक कर, नाही तर. पक्या, अरे काय गरज होती प्रँक करायची, आणि तोही असा. आणि पक्या, तुला नेहमी सांगतो मी, जरा थंड घेत जा. माझं ऐकत नाहीस ना कधी. ए पक्या बस कर यार, असं किती वेळ चेहरा पाडून बसणार आहेस? पक्या, आम्ही सगळे तुझ्याशी बोलतो. ऐकायला येतं आपल्याला. अरे मग सांग ना, तू असं का केलंस? कारण मला सांग, झाली माझ्याकडून चूक, पण दादा का असे वागले? आता मला सांग, हात उचलायची काय गरज होती काय? हा, मला माहितीये त्याला राग खूप पटकन येतो, पण त्याने हात उचलला. कशामुळे नीला असा रिएक्ट झाला असेल? पण मला असं वाटतं तो हल्ली जरा टेन्शन मध्ये असतो. मला पण असंच वाटतं, आणि सगळा राग माझ्यावरतीच निघतो. पक्या ऐक, मी बोलून बघते त्याच्याशी. गाठी, तू बोल, पण उघडू बिरडू नको. अरे आता तर तू म्हणत होतास की ते असं वागले, ते तसं वागले, आणि आता हे काय म्हणतोस? नाही काय नाही, अरे असं कसं काही नाही. बोललो ना काही नाही. पुन्हा आपल्याकडून अशी चूक नाही होणार. डोंट वरी, मी बोलते त्याच्याशी, आणि मला नाही वाटत तोही असं काही करेल. ठीक आहे, मग चला आता निघायचं का? हो निघे. चल. सॅड्रिक, मला सांग, तुला नेहाची इन्फॉर्मेशन मिळाली का? हो, मेल पण केले तुला. एवढ्या लवकर? बस काय, सोर्सेस आहेत आपले तेवढे. चल येतो मी. बाय बाय. चला, सगळी फळं तर घेऊन झाली. हो, पण आत्ताच काय ते आठव. नंतर मग घरी गेल्यानंतर हे राहिलंय ते राहिलंय असं करत बसलीस ना, मी आधीच सांगतो, मी अजिबात घराबाहेर पडणार नाहीये. अहो घेतलंय सगळं यादीप्रमाणे, मी चेक केलंय. दादा हे घ्या. Hmm.
चला आता. थांबा. थँक्यू. एक सेकंड. तुम्ही हे फळ पूजेसाठी वापरणार आहात ना? मग खाली पडलेलं नको. एक मिनिट. भैया चेंज कर रहे हैं. हे घ्या. थँक्यू. पण तुम्हाला कसं कळलं आमच्या घरी पूजा येते? हे असं चालू राहिलं तर आणखी प्रॉब्लेम्स वाढतील. मला कोणाशी तरी बोलायला हवं. मला सगळं शेअर करायचंय. पक्या तर चिडलाय. गार्गीशीच बोलायला हवं. हॅलो निलय. अरे कुठेस तू? आणि आम्ही सगळे फोन करतोय. हॅलो हॅलो निलय, आवाज ऐकू येतोय का? हॅलो, जरा नेटवर्क मध्ये ये ना. हॅलो. हा अरे कुठेस तू? ते नेटवर्क इश्यू आहे. हो पण एक्झॅक्टली आहेस कुठे? आणि आम्ही फोन करतोय, फोन का उचलत नाहीयेस तू? मी इथेच आहे, जरा कामात होतो. कसलं काम? कॅमेऱ्याची लेन्स बघायला आलो होतो. तुला काय वाटतं निलय, मला कळणार नाही का? कशाबद्दल? पक्याबद्दल. जाऊ दे ना गार्गी, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. असं न बोलून कसं चालेल? हे बघ, मला माहिती आहे पक्या जे काही वागला ते चुकीचं होतं, पण तू सुद्धा असं रिॲक्ट करायला नको होतं रे. पक्या खूप हर्ट झालाय. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. एक विचारू का मी तुला? हा विचार ना. म्हणजे खरं जे काही आहे ते सांगशील? अगं तू प्रश्न तर विचार. म्हणजे माझा हा गैरसमज सुद्धा असू शकतो, पण तू काही लपवतोयस का आम्हा सगळ्यांपासून? हा. हॅलो. हा काय, काही लपवतोयस का आमच्या सगळ्यांपासून? अगं नाही, तुझा गैरसमजच झालाय. मी काही लपवत नाहीये. पण काही प्रॉब्लेम असेल, काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतोस. आम्ही सगळेच आहोत. थँक्स. आपण उद्या ऑफिसमध्ये भेटूया. या बाय. अरे एवढा वेळ झाला, दरवाजा कोणी उघडला कसा नाही? घरी कोणी नाहीये बहुतेक. अच्छा अच्छा, म्हणजे मगाशी आम्ही मागच्या गल्लीत पूजेचं साहित्य घेत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला पाहिलं का? हो, आणि मग मी तुम्हाला ओळखलं आणि फळ घेऊन आले. आणि आमचं सुद्धा दुकान आहे तिकडे. कसलं दुकान? हेच आपलं. अच्छा, म्हणजे तुम्ही पूजा साहित्य वगैरे असं सगळं देता का? हा, पूजेचं सामान आणि विधीसाठी माणसं. म्हणजे बरीच लोक आहेत आमच्या एरियात जे पूजा सांगतात. नाही, पण आमचं सगळं ठरलंय. ते आलंय माझ्या लक्षात. काय? म्हणजे तुमचं सगळं सामान घेऊन झालंय, तुमची सगळी तयारी झाली आहे, हे आलंय माझ्या लक्षात. पण काही हरकत नाही, पुढच्या वेळी आम्ही सगळं साहित्य तुमच्या दुकानातनं घेऊ. हो, तुमचं काही कार्ड वगैरे असेल तर देऊन ठेवा ना. कार्ड वगैरेची काहीच गरज नाहीये. तुम्ही माझं दुकान आरामात ओळखू शकता. तुमच्या दुकानाचं नाव तर सांगा. तुम्ही आता घरी चाललायत का?
हो. अच्छा, नाही म्हणजे तुमचं सगळं सामान घेऊन झालंय? हो. तुम्हाला घाई नसेल तर आपण चहा प्यायला जायचं का? इकडे खूप मस्त चहा मिळतो. आत्ता? हो. काय झालं, चालेल ना? चालेल नाही, नक्कीच चालेल. इनफॅक्ट मी हिला म्हणतच होतो आपण चहा घेऊन निघूया, ही सारखी नाही म्हणत होती. बरं झालं तुम्ही सांगितलं. स्वाती प्लीज चहा घेऊया आणि मग निघूया ना. ठीक आहे, चला या. मावशी, तुझ्याकडे कशी नाही ग घरची चावी? अगं मागच्या वेळी भाऊजी घेऊन गेले आणि परत आणूनच नाही दिली चावी. बाबांची नेहमीची सवय, आणि नेमकी माझ्याकडे पण नाहीये आज. जाऊ दे ग, बस इकडे. बरं ऐक ना, माझ्यासाठी मस्त तुझ्या हातचा गरम गरम चहा करतेस? मी आले फ्रेश. हा. गार्गी, कोण आहे ग? हा जरा बघ ना कोणाचा आहे. बघते. निलयच आहे. हा उचल फोन आणि त्याला सांग थोड्या वेळात फोन करते. गार्गी मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. हे बघ, कसं बोलू तेच कळत नाहीये मला. आय मीन काहीतरी होतंय पण ते एक्सप्लेन करता येत नाहीये मला. पण खरंच काहीतरी होतंय. अगं या गोष्टीबद्दल बोलण्याची हिंमत सुद्धा होत नाहीये मला. गार्गी माझी झोप उडाली आहे ग, पण काय करू कळत नाहीये. हॅलो हॅलो गार्गी. मी किरण मावशी बोलतेय. गार्गी आतमध्ये फ्रेश होती, मी तिला सांगते फोन करायला. ठीक आहे. काय सांगताय काय? अशी सुद्धा माणसं येतात तुमच्या दुकानात? हो ना, आणि कसं आहे, कोणाकोणाला अडवणार ना. काही काही लोक तर येतात, तासभर सामान बघतात आणि फक्त चौकशी करून निघून जातात. खरंय, अशा लोकांना काय सांगायचं. तेच, अशा लोकांचं काहीही करता येत नाही. अहो अहो मी देतो पैसे. दादा असू द्या, तुम्ही नेक्स्ट टाइम द्या. बरं ऐका ना, तुम्हाला वेळ असेल तर आमच्या घरी या ना पूजेला. मला आवडलं असतं, पण माझ्याकडे त्या दिवशी वेळ नाहीये. पण तुम्ही एक काम करा ना, मी जे फळ तुम्हाला दिलंय ना ते तुम्ही प्रसादासाठी वापरा, म्हणजे मी आले असं मला वाटेल. बरं चालेल. ठीक आहे, येऊ मी? तुम्ही आता दुकानात जाताय की घरी? नाही, माझं एक काम सुरू आहे, अर्ध झालंय, आता पुढच्या कामाला लागेन. ऑल द बेस्ट. थँक्यू. या. ठीक आहे. मॅडम निघायचं का? हो निघूया ना. ऐका ना, ही मुलगी खूप गोड होती नाही? बोलायलाही छान वाटली. आपण ना नक्की पुढच्या वेळी हिच्या दुकानातनं सामान घेऊया. हो नक्की जाऊया. अहो मला ना हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. स्वाती तू पण अशी आहेस ना. अगं ती होती तेव्हाच विचारायचंस ना. मग अहो तेच आठवत होते मी. जाऊ दे, आता जेव्हा कधी भेटेल ना तेव्हा विचार. चला आता. हो चालेल, चला. हा घे चहा. अरे हळूहळू गरम आहे, हा? थँक्यू. हो. वा, वा, कितीतरी दिवसांनी तुझ्या हातचा चहा पितेय, मस्त झालाय. हो ना. हो. कारण हल्ली एका मुलीला वेळच नसतो मावशीच्या हातचा चहा प्यायला. ओ टोमणे, आईसारखे टोमणे नको ना मारू मला. गंमत केली ग. बरं निलयला फोन केलास? केला, फोन बिझी येतोय त्याचा. कदाचित तोही तुला फोन करत असेल. मावशी हसतेस का? असंच. बरं तू चहा घे, मी माझं काम उरकून आले. मला पण मेल आला असेल, जरा चेक करून घेते मी. निलयला फोन करायला विसरू नको. सॅड्रिकचा मेल चेक करते.
नेहा देसाई, तपोवन सोसायटी, सरस्वती निकेतन शाळेकडे. अजून माहिती हवी पण. आई 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 दार उघडं ठेवून गेली कुठे? आई आई फोनच करून बघतो. फोन सुद्धा घरी सोडून गेली. आईचा फोन तर घरातच आहे. फोन कुठे गेला? हॅलो. आईला एकटं सोडलंस तू? कळत नाही तुला? शाण्या बाळांनी आईचा हात असा सोडायचा नसतो. ए कोण आहेस तू? माझी आई कुठे आहे? हिम्मत असेल तर समोर ये. अरे मी तर तिथेच आहे, तुझ्या जवळ. ए कोण आहेस तू? माझी आई कुठे आहे? हॅलो, अरे निलय, मी जरा शेजारच्या राणे काकूंसोबत बाहेर आले. हॅलो. हॅलो आई. निलय, सगळं ठीक आहे ना बेटा? एवढ्या मोठ्याने का ओरडलास? नाही काही नाही. आणि मलाच काय विचारतोयस कोण आहेस म्हणून? नाही ते चुकून झालं. बरं बरं ठीक आहे. मी येते हा तासाभरात. हो लवकर ये. हो हो. खूप ऊन होतं. स्वाती सॉरी हां. अगं खरंच मला यायचं होतं पण अचानक कामाला आणि जावं लागलं. अगं बरं झालं नाही आलीस ते. खूप ऊन होतं, कंटाळली असतीस तू. पण मला एक कळत नाहीये, तू आणि बाबा तरी का गेलात ग? मी ऑफिसमधून येता येता सामान आणू शकले नसते का? अगं असू दे ना, आम्ही काय इतके म्हातारे नाही झालं अजून. म्हणून नाही म्हटलं बाबा, तिला उन्हाचा त्रास होतो ना म्हणून म्हणते. हा, आणि आपल्या घराची चावी पुन्हा एकदा देऊन ठेवा मावशीकडे. आज ती होती म्हणून मी तिच्याकडे थांबू शकले, नाहीतर इतका वेळ मला त्या जिन्यावर बसायची पाळी आली असती. अगं जिन्यात कशाला? टेरेसवर जायचं ना, मस्त हवेशीर. थट्टा पुऱ्या आता. आधी ती फळं काढा. बघितलं, आली आमच्यावर. गार्गी, निलयला फोन केलास? केला होता, लागला नाही. आता पुन्हा लावून बघते फोन लागतोय का. स्वाती,
प्रसादाचं मी पाहणार हा. नाही अगं, दोघी मिळून करूया. खूप लोक यायचेत ना, जास्त प्रमाणात करावं लागेल.